अजित पवारांच्या दशक्रिय विधीसाठी पवार कुटुंब आज एकत्र. शरद पवार, युगेंद्र पवारांसह संपूर्ण कुटुंब बारामतीत आलं एकत्र. अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानी घरगुती दशक्रिया विधी संपन्न. मुंबई पालिकेतील महापौर पदासाठी आज भाजपचा उमेदवार निश्चित होणार. महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा. पण एक ऐनवेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का, याकडे लक्ष. मुंबईचं उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता. उपमहापौर पदासाठी माजी आमदार यामिनी जाधव आणि ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची नावं आघाडीवर. येत्या 2 दिवसात याबाबत अंतिम निर्णय होणार. मुंबई महापालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन. नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं आज उद्घाटन. मराठमोळ्या पद्धतीनं पार पडणार कार्यक्रम. सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा महापौर आज ठरणार. कुठे कोणत्या पक्षाचा महापौर निवडून येणार पाहणं महत्त्वाचं. नाशिक महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचं अखेर ठरलं. नाशकात भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर होणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही भाजपला पाठिंबा. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला तर 9 फेब्रुवारीला ठरणार भवितव्य. मावळमध्ये पंचायत समिती प्रचारावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पैसे वाटप. शिवसेना उमेदवाराच्या आरोपांनंतर पोलिसांची घटनास्थळी धाव. गाडीतील पैसे घेतले ताब्यात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता. राष्ट्रवादी पक्ष प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यानं वकिलांच्या सल्ल्यानंच नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार. तोपर्यंत अध्यक्षपद प्रफुल्ल पटेलांकडेच राहणार. पुणे महापालिकेचा 15 तारखेचा वर्धापन दिनानिमित्तचा कार्यक्रम रद्द. टीकेनंतर पुणे पालिकेनं रद्द केला कार्यक्रम. अजितदादांच्या निधनाला 10 दिवस होत नाही, तेच पालिकेत होणार होता सांस्कृतिक कार्यक्रम. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदमांमध्ये जुंपली. एकमेकांवर टीका करताना जाधव कदमांची जीभ घसरली. छत्रपती संभाजीनगरमधील वादग्रस्त विट्स हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून होणार चौकशी. लिलाव प्रक्रियेत मंत्री शिरसाट यांच्या मुलाचा होता सहभाग. 150 कोटी बाजार मूल्याची मालमत्ता अवघ्या 64 कोटी रुपयात विकली गेल्याचा आरोप.